सर्वप्रथम तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या उमेदवारांना जे काही यश या ठिकाणी मिळालेलं आहे, आम्ही ते सगळं यश आदरणीय दादांच्या चरणी अर्पण करत आहोत. आणि विजयी झालेले आमचे सगळे उमेदवार आमच्या सगळ्यांच्याच वतीने आम्ही दादांना, आदरणीय अजितदादा आमचा नेता, ज्यांना आम्ही काही दिवसांपूर्वीच गमावलं, त्यांच्या चरणी हे समर्पित करत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पक्ष यांनी अनेक ठिकाणी आम्ही युतीमध्ये निवडणूक लढवली आणि रायगडच्या जनतेचा कौल हा त्या ठिकाणी आम्ही सर्वच बाजूंनी आम्ही मान्य केलेला आहे. जिथं आम्ही पराभूत झालो तिथंही आम्ही जनतेचा कौल मान्य करून तो स्वीकारत आहोत. अधिकची मेहनत तिथे पक्ष संघटन म्हणून आम्ही घेऊ आणि जिथं यश मिळालेलं आहे तिथंसुद्धा नम्रपणाने आम्ही सर्व मतदार बंधू भगिनींचे आभार मानत आहोत. गेल्या वेळेला 2017 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 12 जिल्हा परिषद सदस्य निवडून आलेले होते. यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 16 जिल्हा परिषद सदस्य निवडून आलेले आहेत. त्याच्यामुळे नक्कीच यावेळेला जिल्हा परिषदेमध्ये पक्षाची ताकद वाढलेली आहे. त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे सुद्धा मला वाटते 14-15 जागा सदस्य हे निवडून आलेले आहेत आणि बहुतांशी ठिकाणी आम्ही त्यांच्यासोबत युतीमध्ये होतो आणि आम्ही चांगल्या पद्धतीनं पुढच्या कालावधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, भारतीय जनता पक्ष असेल, काही ठिकाणी तर परिवर्तन आघाडी आम्ही केलेली होती, तर त्याच्यातले आमचे घटक पक्ष असतील, त्याच्यातून निवडून आलेले आमचे सदस्य असतील, हे आम्ही चांगल्या पद्धतीनं पुढच्या कालावधीमध्ये जिल्हा परिषदेमध्ये काम करू. राज्यामध्ये सत्तेत असणारा शिवसेना आता तुमच्या इथं विरोधी पक्षात बसेल का सोबत बसणार? नाही, मला वाटतं या संदर्भामध्ये आमचे जे वरिष्ठ आहेत ते त्या ठिकाणी निर्णय घेतील. पण एक वस्तुस्थिती खरी आहे की बहुतांशी ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्ष यांनी आम्ही युतीमध्ये निवडणूक लढवलेली होती. काही मतदारसंघामध्ये आम्ही परिवर्तन विकास आघाडीमध्ये निवडणूक लढवलेली होती आणि या सगळ्याचा विचार करता आम्ही सुरुवातीपासूनच आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, भारतीय जनता पक्षाचे रवींद्र चव्हाण साहेब असतील, जिल्ह्यामध्ये धारप साहेब असतील, धैर्यशील दादा असतील आणि मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आदरणीय आमचे नेते दादा, त्याचबरोबर तटकरे साहेब, आम्ही सगळी मंडळी आम्ही त्या ठिकाणी निवडणूक बहुतांशी ठिकाणी आम्ही एकत्रितपणाने लढवत होतो. त्याच्यामुळे वरिष्ठ जे आहेत दोन्ही पक्षांचे ते योग्य तो निर्णय घेतील. जिथं परिवर्तन आघाडी आहे तिथं त्या परिवर्तन आघाडीचे जे निवडून आलेले आहेत त्यांनासुद्धा सहभागी घेण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी पुढच्या कालावधीमध्ये ही पावलं उचलत आहोत. राष्ट्रवादी आणि भाजपला खरं तर 31 जागांवर विजय मिळवता आला, याचं खरं श्रेय कोणाला द्याल? राष्ट्रवादी आणि भाजप युतीला 31 जागांवर जाता आलं, याचं श्रेय कोणाला? हे श्रेय सर्व कार्यकर्त्यांचं आहे, सर्व पदाधिकाऱ्यांचं आहे, ज्यांनी त्या ठिकाणी प्रत्येक मतदार बंधू भगिनींपर्यंत पोचले. काही अशा जागा आहेत ज्या अतिशय अल्पमतांनी, म्हणजे आमची चणेराची घोसाळा जिल्हा परिषद गटाची जागा असेल, अवघ्या 150 मतांनी आम्हाला तिथं पराभव हा पत्करावा लागला. काही ठिकाणी आहेत जिथं फार अंतर पडलेलं आहे, पण तरीसुद्धा शेवटी निवडणूक लढवायची घेतली म्हणल्यावर जय पराजय आलाच. त्याच्यामुळे त्या दोन्ही गोष्टी मान्य करून आम्ही त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं काम करू. भारतीय जनता पक्षाच्या सुद्धा कार्यकर्त्यांनी जिथे जिथे आम्ही त्या ठिकाणी सगळीकडे जिथे एकत्र लढवलं तिथं आमचं काम कार्यकर्त्यांनी केलं. त्यांचे जिथं उमेदवार होते तिथं आमच्या कार्यकर्त्यांनी काम केलं. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या असतात आणि तसं पाहायला गेलं तर 28 तारखेला झालेली दुर्दैवी घटना ही आमच्या सगळ्यांचं मनोबल ही त्या ठिकाणी नक्कीच घटवणारी होती. कारण शेवटी ज्या नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निवडणूक लढवत होतो, अचानकपणे सरदार गमावल्यानंतर सैन्याने ताकद ठेवणं हे आमच्या सर्वांसमोरचं आव्हान होतं. त्याच्यामुळे त्या संबंध परिस्थितीमध्ये कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी त्यामधल्या 4-5 दिवसानंतरसुद्धा जी काही मेहनत घेतली त्याच्यातून आम्हाला आज हे उमेदवार निवडून आणता आले आणि ही सर्व आमचे विजयी उमेदवार असतील सगळे आम्ही दादांच्या व्यक्तिमत्वाला साजेसं काम हे आम्ही सर्व मंडळी पुढच्या कालावधीमध्ये करणार. रायगडमध्ये एकीकडे सत्तेत असणारा शेकापात हद्दपार होण्याचे कंडिशनला गेला किंवा शेकापाला बाजूने जागा निवडून आणता नाही आलेल्या, कसं बघताय? नाही, खरं तर निवडणूक म्हटल्यावर जय पराजय आला.
मी कोणालाही त्या पद्धतीनं लेखणार नाही. शेवटी वेगवेगळ्या पद्धतीची समीकरणं आणि राजकारणं असतात. 8-10 वर्षापूर्वीची परिस्थिती, आत्ताची परिस्थिती ह्या सगळ्यामध्ये सुद्धा फरक असतो. त्याच्यामुळे जिथं जिथं शेतकरी कामगार पक्षाच्याही उमेदवारांनी लढवलं, मी त्यांनाही या निमित्ताने मी त्यांना अभिनंदनच करीन, कारण या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांनी लढवलं. कारण मी स्वतः मानते की कोण जय पराजित झालं आणि दुसऱ्याला कमी लेखण्याचं किंवा हे करण्याचं त्याच्यामध्ये काही कारण नाही. कारण शेवटी प्रत्येक कार्यकर्त्याने आपापल्या उमेदवारासाठी मेहनत घेतलेली असते. यश अपयश येणं हा शेवटी जनतेचा कौल असतो. त्याच्यातून कुठल्या पक्षाला कमी जास्ती लेखणं आणि आम्हाला काय थोडं अधिकचं यश मिळालं आहे, कोण पराभूत झाले, याच्यातून कोणाच्याबद्दल काही टीका टिप्पणी करणं मला वाटतं हे म्हणजे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तरी मला योग्य नाही वाटत. रायगडमध्ये कमळ फुलत असताना धैर्यशीलदादांची मिसेस असेल, त्याचप्रमाणे रवी पाटलांची सुनबाई असतील, या दोघींचाही पराजय झाले. म्हणजे भाजपच्या मोठ्या नेत्यांचा पराभव झालेला आहे. कसं बघताय? नाही, कसं आहे, शेवटी या सगळ्यामध्ये जनतेचा कौल असतो आणि ही बाब नक्कीच आहे की आम्हाला वैकुंठदादांच्या म्हणजे मिसेस असतील जिथे त्या उभ्या होत्या, सौभाग्यवती, इथं निलेमाताई जिथे उभ्या होत्या, तिथं आम्हाला 100% खात्री होती की या दोन्ही जागा या भारतीय जनता पक्षाच्या त्या ठिकाणी निवडून येतील. आम्ही तिथं पंचायत समिती लढवत होतो त्यांच्यासहित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. त्याच्यामुळे तसं पाहायला गेलं तर धक्कादायक निकाल आहेत, पण शेवटी तो जनतेचा कौल आहे. आणि मला खात्री आहे धैर्यशील दादा असतील, वैकुंठदादा असतील, रवी शेठ असतील, पाटील साहेब, आम्ही सगळेच पुन्हा एकदा मेहनत करून जिथं जिथं आमचे उमेदवार दोन्ही पक्षाचे पराभूत झालेले आहेत तिथं आम्ही नव्याने चांगल्या पद्धतीनं काम करू. आणि शेवटी पराजयाने काही खचून जायचं नसतं आणि जनतेने जो कौल दिलेला आहे हा आम्हाला सगळ्यांना मान्य करावाच लागत असतो. त्यामुळे काही निकाल हे शॉकिंग आहेत, ही वस्तुस्थिती आहे. काही जागा ज्या आम्ही 100% धरल्या होत्या तिथं थोडंफार काहीतरी वेगळं निकाल आलेले आहेत. त्याच्यामुळे जसं मुरुडची असेल आमचे अजित कासार, आम्हाला तिथेही आम्हाला अपेक्षित होतं, नागोठण्याच्या ठिकाणी आम्हाला अपेक्षित होतं. त्याच्यामुळे काही असतात, पण त्याच्यातून सावरून कार्यकर्त्यांना एकत्रित ठेवणं मला वाटतं ही आमच्या सर्व भारतीय जनता पक्षाची किंवा राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांची आमची आणि कार्यकर्त्यांची जबाबदारी राहणार. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आता संपलेल्या आहेत आणि यानंतर तरी महायुतीमध्ये असणारे घटक पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र नांदतील की पुन्हा वाद निर्माण राहणार? नाही, तुम्ही बघितलं तर आमच्याकडून तर खासकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कधीही कुठल्याही पद्धतीची खालच्या पातळीवरची टीका ही शिवसेनेच्या कोणावरही आजपर्यंत करण्यात आली नाही. मी फडणवीस साहेबांच्याही नेतृत्वाखाली काम करते, दादांच्या तर नेतृत्वाखाली मी कालही काम करत होती, आजही आहे. आणि दादा दुर्दैवाने आज आमच्यात नसले तरी उद्याही त्यांचे विचार घेऊन मी काम करणार आहे. एकनाथ शिंदे साहेबांच्याही नेतृत्वाखाली मी काम केलेलं आहे. त्याच्यामुळे तो प्रोटोकॉल हा आम्ही सगळ्यांनी नेहमीच पाळलेला आहे. तुम्ही बघितलं तर तटकरे साहेबांनी सुद्धा पहिली टीका ही ज्या वेळेला त्यांच्यावर वारंवार व्हायला लागल्या तेव्हा त्याचं प्रत्युत्तर आम्ही दिलं, पण ते सुद्धा कधी आम्ही खालच्या पातळीवर जाऊन दिलं नाही. कारण शेवटी आम्ही महायुतीमध्ये आहोत आणि त्याचे काही जे नियम काही प्रोटोकॉल असतात याचं पालन हे शेवटी आम्ही करत आलेलो आहोत. आणि मला असं वाटतं शेवटी जनता ठरवत असते आणि आज जनतेने कौल दिलेला आहे. त्यांना काही ठिकाणी अधिकचं यश मिळालं, काही ठिकाणी आम्हाला मिळालं, काही ठिकाणी भारतीय जनता पक्षाला मिळालं, काही ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेलासुद्धा मिळालेलं आहे, काही ठिकाणी काँग्रेसलासुद्धा मिळालेलं आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या ठिकाणी त्या ठिकाणी हे जे काही यश जय पराजय मिळालेला आहे तो सगळा स्वीकार करून चांगल्या पद्धतीनं लोकांसाठी काम करणं. शेवटी आम्ही खुर्च्यांवर बसलो ते लोकांसाठी काम करायला आहोत, एकमेकांना शिव्या घालायला तर नाही बसलेलो. शिवसेना वादाचा मुद्दा ठरते का महायुतीमध्ये मग तुमच्या आता बोलण्यावरनं? नाही, कसं आहे, प्रत्येक जिल्ह्याचं वेगवेगळं असतं. त्यांनी त्यांच्या जिल्ह्याचं कशा पद्धतीनं त्यांची भूमिका कशी ठेवावी ही त्याला आम्ही सांगणारे कोण आहे? आम्ही आमची भूमिका काय ठेवावी हे आम्ही ठरवू शकतो. त्याच्यामुळे आम्ही कधी कुठल्या नेत्यांवर टीका टिप्पणी केली नाही, कुठल्या ह्याच्यावर आम्ही कधी खालच्या पातळीवर बोललो नाही. त्याच्यामुळे हे आमचे जे प्रोटोकॉल आहेत ते आम्ही पाळतो. आणि मला खात्री आहे की जसं आजपर्यंत मी म्हणत आली की रायगड जिल्ह्यावर नेहमी आदरणीय फडणवीस साहेबांचंही प्रेम राहिलं, दादांचं तर भरपूर राहिलं आणि एकनाथ शिंदे साहेबांचंही त्या ठिकाणी राहिलं. आणि त्या ह्याच्याने आम्ही महायुतीचं जे आहे आम्ही ते प्रोटोकॉल पाळत असतो. पण शेवटी जे नाही पाळत ते त्यांचं त्यांनी ठरवायचं असतं. आज त्या सगळ्या ह्याच्यामध्ये पडण्यापेक्षा मी निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचं अभिनंदन करीन आणि पराभूत झालेल्या सर्व उमेदवारांच्या आमच्या पक्षाच्या सुद्धा
भारतीय जनता पक्षाचे सुद्धा असतील, यांचंही मी या ठिकाणी आभार मानेन की त्यांनी युतीच्या माध्यमातून निवडणूक लढवली आणि निवडणूक लढवत असताना ताकदीने लढवली. शेवटी जय पराजय जनतेच्या हातात असतो, पण जिथं जिथं आम्हाला काम करण्याची संधी मिळाली आहे तिथं आम्ही चांगल्या पद्धतीनं काम करणार, जिथं नाही मिळाले तिथं आम्ही आणखीन संघटन मजबूत करणार. पुण्यात यश मिळालेलं चांगलं मिळालेलं नाही, खऱ्या अर्थानं आदरणीय दादांचं पुण्यासाठीचं संबंध महाराष्ट्रासाठीचं असणारं योगदान हे फार मोठं होतं. मी त्याही दिवशी म्हटली, मी आजही म्हणेन की दुर्दैवाने व्यक्तीचं कौतुक होण्यासाठी ते व्यक्ती म्हणजे त्याच्या पश्चात हे सगळं कौतुक होत असतं. पण आज पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये ज्या ज्या कार्यकर्त्यांनी, ज्या ज्या सगळ्या स्थानिक आमदारांनी, ज्या ज्या नेते मंडळींनी, पदाधिकाऱ्यांनी दादांच्या पश्चातसुद्धा ताकदीने निवडणूक त्या ठिकाणी लढवली आणि तिथल्या मायबाप जनतेने ठरवलं की त्यांना अजितदादांना जी श्रद्धांजली अर्पण करायची आहे त्याच्यातून हे यश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालं. आणि मला खात्री आहे की पुढेसुद्धा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून आलेले सगळे उमेदवार हे चांगल्या पद्धतीनं जसं दादांना अभिप्रेत आहे, जसं दादांना अपेक्षित आहे त्या विकास कामांच्या मुद्द्यावर हे आमचे सगळे निवडून आलेले उमेदवार त्या ठिकाणी काम करतील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राज्यामध्ये इतर ठिकाणीसुद्धा जिथे जिथे यश मिळालं त्यांनाही मी अभिनंदन करीन. साधारणपणे आमचे निवडून आलेले सगळेच ही दादांसाठीची शेवटी आमच्या पद्धतीनं एक छोटीशी श्रद्धांजली आहे. खरं तर दुर्दैव आहे आज की जिथं जिथं यश मिळालं ते बघायला आमचा नेता नाही आणि ह्याच्यासारखं दुर्दैव कुठल्याही दुसऱ्या पक्षाचं असू शकत नाही असं मी नक्कीच त्या ठिकाणी मानते. पण त्यांच्या पश्चातसुद्धा त्यांनी ही जी काही फळी उभी केली त्यांच्या प्रेमापोटी आम्ही सगळेच जण परत निवडणुकीला उतरलो. कारण 28 तारखेला त्यांचं अपघाती निधन झालं आणि त्याच्यानंतर 4-5 दिवसांनी सावरत पुन्हा एकदा निवडणुकीच्या राजकारणात उतरणं हे कुठल्याही कार्यकर्त्यासाठी सोपं नव्हतं. ते आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी केलं आणि जे यश मिळालेलं आहे ते दादांच्या चरणी समर्पित. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.